एवढं बल हनुमंतरायाच्या एका केसामध्ये असतं. विचार करा किती बल असतं असे हनुमंतराय. मग काय झालं, हे सगळं ब्रह्माजीला माहित होतं. ब्रह्माजीला माहित असताना सगळे देवी होते, सगळं दृश्य वरतून बघतच होते बरं का. मग काय झालं, जे हनुमंतराय काय करायला लागले, त्यांनी ते पळाले पण नाही, काहीच नाही केलं. त्यांनी फक्त 360 डिग्रीचा लांब असा हात केला. तेवढ्यात ब्रह्माजी प्रकटच झाली. ब्रह्माजीला वाटलं यांनी जर बुक्का मारला सगळं राम इथंच पूर्ण होणार असं ब्रह्माजीला वाटलं. प्रकट झाल्यानंतर ब्रह्माजी म्हणले, ओ हनुमंतराय थांबा, मारू नका. मग हनुमंतराय म्हणाले, अरे अहो ब्रह्माजी, जेव्हा तो मला मारत होता तेव्हा तुम्ही आले नाही, आताच कसं आले? तुम्ही काय केला? अन्याय केला बरं का. असा अन्याय नको होता. मग मी काय आता थोडं सुद्धा कमी करणार नाही, मी एवढंच हाणणार. मग रावण म्हणाला, ब्रह्माजी काय अडचण आहे, मारू द्या. मग ब्रह्माजी म्हणाले, अरे बापरे, मग प्रभू श्रीरामाला 13-14 काय 15-16 वर्ष वनवासाला जावं लागेल. मग ते विचारू लागले, कस काय? रावण 2-3 वर्ष कोमातच जाऊ शकतो म्हणे, इतका जोराने मारल्यावर म्हणे. मग रावण म्हणाला, असं कसं काय होईल म्हणे, माझे मला देखील बोले, हो काय होतंय म्हणे. मग हनुमंतरायांनी काय केलं, ब्रह्माजीला विचारलं, ब्रह्माजी काय करायचं, मारू का म्हणे. मग ब्रह्माजी म्हणाले, नका मारू, थोडंसं कमी करा. मग हनुमानजींनी काय केलं, 360 डिग्रीचं 180 डिग्रीवर आणलं बरं का. म्हणजे निम्मच केलं, डायरेक्ट 180 डिग्री. कळते ना 180 डिग्री, ज्याला नाही कळते नाही, ज्याला समजायचं कोणी समजून घ्या. मग 360 डिग्रीचं केलं बरं का. तसं केल्यानंतर मग ब्रह्माजी म्हणाले, हनुमंतराय इतकं देखील मारू नका. हनुमंतराय म्हणे, आता काय अडचण आहे. रावण म्हणू लागला, आता काय अडचण आहे. मग ब्रह्माजी म्हणला, तुला जर मरायचं असलं ना रावणा, तुम्ही गप्प बसतो, तुझंच चालू दे म्हणे. मग काय झालं, म्हणजे बाकीचे होते, म्हणजे कोण सगळे देवदेवता वरतून बघत होते, त्यांनी काय केली, ब्रह्माजीला विनंती केली, हनुमंतरायाला थोडंसं कमी करायचं सांगा. मग हनुमंतरायांनी 180 डिग्रीचं 150 डिग्रीवर केलं. मग ते म्हणाले, आता काही अडचण. ब्रह्माजी म्हणाला, अहो तरी हा काय करू शकतो, परत 5-6 महिने अजून कोमामध्येच जाऊ शकतो हा रावण. मग काय होईल, रामायण कसं काय पूर्ण होणार, 14 वर्षाचं 15 वर्षाचं सहज जावं लागेल वनवासाला. मग काय झालं, हनुमंतरायांनी अजून थोडं कमी केलं. किती केलं, 120 डिग्रीचं केलं बरं का. मग ते म्हणाले, हनुमंतराय म्हणाले, आता याला काय होईल म्हणे, तरी हा चक्कर बिक्कर येऊन पडणार, 20-30 दिवस कोमेतच जाणार बरं का. मग हनुमंतराय म्हणाले, बरं अजून थोडं कमी करतो. मग त्याने अजून कमी केलं, 60 डिग्रीचं केलं. कितीचं केलं, 120चं 60 डिग्रीचं केलं. मग केल्यानंतर काय झालं माहिती का, कीर्तनामध्ये बडबड करायची नाही सांगितलेलं आहे. काय होतं माहिती आहे ना, समजून घ्या. मग किती केलं, 160 डिग्रीचं कमी केलं, असं देखील कमी केलं, असं 60 डिग्रीचं केलं. मग ते म्हणाले, आता काय होऊ शकतं. ब्रह्माजी विचार करू लागले. ब्रह्माजी म्हणाले, आता देखील मारलं ना तरी हा 3-4 महिने कोमेतच जाऊ शकतो म्हणे. मग काय झालं, हनुमंतरायांनी हनुमंतराय आता याच्यापेक्षा कमीच होणार नाही म्हणे. मग ब्रह्माजी म्हणा, हो करा, हो कमी थोडं करा. मग त्यांनी 50 डिग्रीचं केलं. म्हणे आता काही हरकत, रावण म्हणल्या, होऊ द्या, मारू द्या म्हणे. मग त्यांनी काय केलं, 50 डिग्रीचं जोरात बुक्का मारला. रावण धडाड दिवशी 15-20 दिवस कोमेत गेला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.